हॅपी दिवाळी. आज या शिवशंभू व्यसन मुक्ती केंद्रामध्ये मला वाटते एक वर्षापूर्वी आपल्या मोहिते साहेब आले होते. व्यसन मुक्तीसाठी उपचार घेण्यासाठी आलेले होते आणि ते व्यसन करत असताना काही गोष्टी त्यांनी भोगल्या आणि इथं आल्यानंतर व्यसन मुक्त झाल्यानंतर कशा पद्धतीने ते आयुष्य जगतात आणि त्यांना इथं व्यसन मुक्तीमध्ये तुम्ही असणारे ॲडमिट मुलांसाठी फराळ घेऊन आलेले आहे आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने व्यसन मुक्ती केंद्राच्या वतीने पहिले त्यांचं अभिनंदन करतो. कारण का इथं जाणारा व्यक्ती शक्यतो महागाईच्या भानगडीत पडत नाही, बरोबर आहे ना. तर ते बऱ्याच वेळेला आपल्या कामानिमित्त असून ते भेटण्यासाठी ते स्वतः येत असतात आणि आज दिवाळी म्हणल्यानंतर तुमच्यातलेच ते तुमचे बंधू आज तुम्हाला भेटायला आलेले, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि फराळ पण घेऊन आलेले आहेत. तर थोडक्यात आपण त्यांचं म्हणणं काय आहे थोडक्यात आपण जाणूया आणि व्यसनमुक्त झाल्यानंतर आयुष्य कसं जगायला वाटतं आणि पूर्वी व्यसनी होता त्यावेळेला कसं आयुष्य होतं हे थोडक्यात तुम्ही 2 शब्द यांना मार्गदर्शन करा. मी काय केली 12 जानेवारीला मला इथं आणलं होतं. कारण तिथं पित होतो म्हणजे एक किलो एवढा पित होतो की कोण मला विचारत नव्हतं, घरातले पण विचारायचे, पाहुणे एवढं विचारायचे. सगळं माझ्याकडे हिस्ट्री वगैरे भरपूर आहे, मला कोणच विचारायचं नाही. सगळं त्यांचं तीच वाटायचं. तिथून मी 3 महिने इथे राहून गेल्यापासून आत्ता मला एवढं समाधान आहे की सगळे मला विचारायचं कुठलीही गोष्ट करत नाही. प्रत्येक गोष्टीला मला पहिले विचारतात काय करायचं काय करायचं नाही. आता पहिलं व्हॅल्युएशन अजिबातच नव्हतं, कसलीच किंमत नव्हती. 4 माणसाला उभं राहिलं तर कोणी विचारत नव्हतं. आत्ता मी सगळीकडं व्यवस्थित आहे. शिवशंभू व्यसन केंद्रात आल्यामुळं माझा तेवढा एक फायदा चांगला झाला की आज मी सगळ्या माणसाच्या उठून बसून सगळ्यांच्यावर राहतोय. आणि यात जास्त मला जे प्रोत्साहन दिलं म्हणजे आपले काका रोज सकाळी किंवा संध्याकाळी असले आपल्या आजोबा किंवा वडिलांच्या सगळं सांगायचं. त्यामुळे मला हे मार्गदर्शन मिळालं. व्यसन करत होता त्यावेळेला तुम्हाला काय अवस्था होती, किती पैसा तुमचा खर्च होत होता? व्यसन करत होतो त्यावेळेला रोज 1000 रुपये मला पडत होते. सकाळी 4 साडेचार वाजता संध्याकाळी पण व्यसन करायचं. शारीरिक व्याधी काय तुम्हाला झाली? जेवायचं नाही, आजारी पडायचं किंवा सगळं तुच्छपणा, सारखं पिण्यामध्येच राहायचं. त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायावरती रुपया कमाई नाही, सगळं घरातच वाटलं द्यायचं. घरातली माणसं भांडण करणं, बाहेरची माणसं भांडण. 5 वर्षे सरपंचकी गाजवलेले आहेत, 5 वर्षे सरपंच म्हणून राहिलेले आहेत, 25 वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत. लक्षात आलं का? एक समाज प्रतिनिधी असताना त्यांनी हे व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर काय गोष्टी त्या भोगल्या त्यांनी आता स्वतः तुम्हाला काय सांगितलं की कुठेही समाजामध्ये घरामध्ये पाहुण्यामध्ये कुठेही त्यांना इज्जत नव्हती. आज ती इज्जतीने जगतात आणि आज त्यांना कुठलीही गोष्ट विचारल्याशिवाय कोणी व्यक्ती करत नाही. कारण का ते सरपंच असताना ज्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या त्या आता परत त्यांना ती पुनर्जीवन आली. बरोबर. आज तुम्ही व्यसनावरती आतापर्यंत किती रुपये खर्च केला आणि आता तुमच्याकडे काय बँक बॅलन्स आहे किंवा तुम्ही आता रोज काय करताय? व्यसनासाठी मी पैसे खर्च एवढे केले, इथून गेल्यापासून रोज मी 500 रुपये पिकनी करतो. आज लाखभर रुपये बॅलन्स माझा वैयक्तिक आहे. सगळं घरचं बघू पूर्णपणे ते व्यसनमुक्त झाले, टोटली कसलंही व्यसन नाही. आणि आज हे तुमच्यासाठी फराळ देण्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही थोडं सगळ्यांनी म्हणून टाळ्यांच्या गजरात त्यांचं पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सणातला एक अतिशय महत्त्वाचा सण, सांस्कृतिक सामाजिक आर्थिक या सगळ्या गोष्टी ज्या सणाला घडतात म्हणजे दिवाळीचा सण. आणि आज या दिवाळीच्या सणासाठी आपल्याकडे पाहुणे म्हणून उपस्थित आलेले आमचे जुने सहकारी माननीय मोहिते काका, जे आम्हाला ते 4-5 जणांना माहिती असेल किंवा जे रिपीटर आलेत लोक त्यांना माहिती असेल. काका ज्यावेळी होते त्यावेळी सांगायचं म्हणजे काका टीम लीडर होते. ठरलं की उचलायचं आणि आत टाकायचं एवढाच कार्यक्रम त्यांचा ठरलेला असायचा. म्हणजे सांगायचा उद्देश काय, त्यांनी इथे रमले होते, इथल्या सगळ्या लोकांच्या मध्ये इतके मिसळले होते. आणि गेल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे मी 3ऱ्यांदा बघितलं त्यांना इथं येताना. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी का केल्या असतील तर साधारणपणे या केंद्राबद्दल असणारी आत्मीयता, या केंद्रामुळे झालेलं आपलं
जीवनामध्ये आमूलाग्र बदल जो आहे तो बदल असेल किंवा त्यापासून मिळालेली प्रेरणा असेल हे त्यांनी एक ध्यानात ठेवलं. त्यामध्ये वरचेवर काय करतात, या ठिकाणी भेट देतात, आवर्जून भेट देतात. जरी कोल्हापूरला आले किंवा स्पेशल काही वेळा एकटे आले होते साताऱ्यावरून. म्हणजे इतकं सगळं त्यांनी या ठिकाणी येऊन केलं. असं त्यांनी मगाशी सांगितलं की आम्ही पैसे एवढे खर्च होत होते, आज एवढं बॅलन्स शिल्लक राहिला. म्हणजे हे सगळं व्यसनामुळे होणारं नुकसान त्यांना कळालं आणि त्यापासून त्यांच्यात जो बदल झाला त्या बदलामुळेच आज माहिती का जसे ज्या सरपंच होते किंवा सदस्य असतील त्याच सुटामध्ये आज आपल्याकडे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना आपण सर्वांच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि असंच या ठिकाणी येत राहा, असंच निर्व्यसनी राहून समाजकार्य करत जावा, हीच आपल्या सर्वांच्याकडून त्यांच्याविषयी प्रार्थना किंवा सदिच्छा. त्याचबरोबर आपल्या केंद्राचे सर्वेसर्वा आदरणीय काका, त्यानंतर सागर सरांचा, ओएस सर असतील, सागर सर असतील किंवा मॅडम असतील, ह्या सगळ्या लोकांना सुद्धा आपल्या सर्वांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी आनंदाची